हॅलो एव्हरीवन, द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सरळ सेवा भरती परीक्षा असेल किंवा आता येणारी TET, त्याचबरोबर पोलीस भरती आणि MPSCच्या सारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेला प्रश्न जो 1 मार्क आपल्याला सहज देऊन जातो तो म्हणजे समूहदर्शक शब्द. याला आपण दुर्लक्ष करतो, पण याच्यावरती हमखास प्रश्न विचारतात. TETला तर विचारतात, त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये असतो, वनरक्षक भरतीमध्ये पण असतो. तर आपण समूहदर्शक शब्द बघूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबातील किंवा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना याची गरज आहे. चला आपण सुरू करूया. पहिला आहे आंब्यांच्या झाडांची राई. दुसरा आहे प्रश्नपत्रिकांचा संच, उंटांचा व लमाणांचा तांडा. चौथा आहे पालेभाजीची गड्डी किंवा जुडी. नोटांची किंवा पोत्यांची याला आपण थप्पी म्हणतो. त्याचबरोबर करवंदांची जाळी. त्यानंतर फुलझाडांचा ताटवा, खेळाडूंचा संघ. त्यानंतर पुढचं आहे भाकऱ्यांची किंवा रुपयांची चवळ, यात्रेकरूंचा जथा. म्हणजे इथे काही जण चुकतात, जत्रा पण म्हणून म्हणजे लिहितात उत्तर, पण यात्रेकरूंचा जथा येतं. त्याचबरोबर पुढचा आहे जहाजांचा काफिला. त्यानंतर वाद्यांचा वृंद किंवा मेळ, द्राक्षांचा घड किंवा घोस, माणसांचा जमाव, नोटांचे पुडके, मेंढ्यांचा कळप, वेलींचा कुंज, हरणांचा कळप, माकडांची टोळी, पक्ष्यांचा थवा, उपकरणांचा संच, प्रवाशांची झुंबड, पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा. त्यानंतर पुढचा आहे केळ्यांचा लोंगर किंवा घड. इथं आपल्याला घड हा म्हणजे वापरातला शब्द आहे, पण लोंगर हा वापरातला शब्द नाही, त्याच्यामुळे परीक्षेला लोंगरबद्दल विचारलं जातं, त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे हे. त्यानंतर पुढचा आहे फळांचा घोस किंवा ढीग, किल्ल्यांचा जुडगा, बांबूंचे बेट, गुरांचा कळप, महिलांचे मंडळ, चोरांची व दरोडेखोरांची टोळी. त्यानंतर आपण पुढचे बघूया वस्तूंचा संच, तारकांचा पुंज किंवा समूह, विद्यार्थ्यांचा गट किंवा वर्ग, धान्यांची रास, मुंग्यांची रांग, नारळांचा ढीग, हत्तींचा कळप. त्यानंतर आहे सैनिकांची किंवा सैनिकांचे पथक. त्यानंतर उतारूंची झुंबड, पाठ्यपुस्तकांचा संच, केसांचा झुपका किंवा पुंजका, केसांची बट किंवा जट किंवा गुंतवळ. त्यानंतर पुढचं आहे पिकत घातलेल्या आंब्यांची अढी, काजूंची किंवा माशांची गाथण. त्यानंतर आहे फुलांचा गुच्छ, गायगुरांचे खिल्लार, मडक्यांची उतरण, गवताची गंजी किंवा पेंढी, लाकडाची उसाची याला मोळी म्हणतात, विटांचा किंवा कलिंगडांचा ढीग, दुर्वांची जुडी, मुलांचा घोळका. त्यानंतर नाण्यांची चळत, विमानांचा ताफा. पुढचा आहे साधूंचा जथा, खो-खोचा संघ, वारकऱ्यांची दिंडी, गवताची गंजी, गुलाबांचा ताटवा. अशा प्रकारे आपण आज समूहदर्शक शब्द बघितलेले आहेत. सोपे आहेत, एकदा वाचलं तरीही लक्षात राहतात आणि एकदा नजरेखाली परीक्षेला जायच्या अगोदर किंवा TETचा पेपर असेल, तलाठी भरती आता येणार आहे किंवा पोलीस भरती असेल, एकदा नजरेखालून किंवा 1-2दा वाचलं ना हे लक्षात राहतं आणि थोडेच असतात हे आपण आता बघितल्यासारखं. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहूया लवकरात लवकर. चला, थँक्यू.